आपल्याला पाहायला मिळतात। आणि महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड सीमेवर असाच एक सण आहे बोनालू। हा बोनालू उत्सव वर्षातून एकदा साजरा होतो आणि 3 राज्याच्या सीमेवरील शेकडो महिला यामध्ये भाग घेतात। हा बोनालू काय तुम्हाला दाखवतो, आपण बघू शकता। हे सगळे सजवलेले गुंड आहेत, यामध्ये लहान गुंड आहेत, मातीचे गुंड आहेत, स्टीलचे आहेत, पितळेचे आहेत। महत्त्वाचं म्हणजे याच्यावर रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी झेंडूच्या फुलांनी यांना सजवण्यात आलेला आहे। याच्यावर दिवा आहे। हा बोनालू म्हणजे खीर असतो, प्रसाद असतो। आणि कशा पद्धतीनं हे सगळे या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात आपण बघू शकता। या महिला या ठिकाणी बसून आहेत आणि कालपासून या ठिकाणी जत्रा भरलेली आहे। मल्हारनाथ देवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी या महिला आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी आलेल्या आहेत। अशा पद्धतीच्या गुंड म्हणजे इथं चूल तयार केली जाते आणि त्याच्यामध्ये खीर शिजवला जातो, त्यालाच बोनालू म्हणतात। तेलुगू भाषेचा शब्द आहे आणि हे नंतर महिला डोक्यावर घेऊन मंदिराच्या सभोवताल प्रदक्षिणा घालतात। हा क्षण पाहण्यासाठी हजारोच्या संख्येत भाविक एकत्र येतात। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी यात्रा सुद्धा भरलेली आहे। लोक वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करायला आलेले आहेत। आपण काही महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काय सुरू आहे, काय हा काय प्रकार आहे बोनालूचा, काय प्रकार आहे? मल्हारनाथ देवाचं म्हणजे नवस आहे ॲक्च्युली। आणि सर्वजण खीर त्याच्यात शिजवून नाही का सर्वांना म्हणजे प्रसाद म्हणून देतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होतात तिथे, म्हणून खीर शिजवून बोनालूमध्ये फिरतात। थोड्या वेळात आता निघतात आणि सर्वजण आपल्या डोक्यावर घेऊन फिरवतात। आणि सर्वात महाराष्ट्रात राज्यातला सर्वात लास्ट सीमेवरील आहे गाव सिरोंचा तालुका आणि 3 राज्यातले महिला येतात आणि लोक भक्तगण येतात सर्व। काय म्हणाल तुम्ही, काय इतक्या दिवसापासून तुम्ही पाहताय, कसं वाटते हा क्षण? म्हणजे लोक कशा पद्धतीने उत्साही याच्या उत्साहाने सहभागी होतात? खूप छान सण साजरा केला जातो। त्यांनी आपलं नवस फेडल्यासारखं त्यांना वाटतात आणि त्याने या पद्धतीनं 3 सीम राज्यामधून लोक येतात, तेलंगणा, छत्तीसगड, महाराष्ट्र, आणि खूप चांगल्या रीतीने सण हा साजरा केला जातो। हा महत्त्वाचं म्हणजे याच्यातला महत्त्वाचा टप्पा अजून पार पडाय, तो तुम्हाला मी दाखवणार आहे। महत्त्वाचा टप्पा आहे की जेव्हा या शेकडो महिला डोक्यावर हे सजवलेल्या गुंडी आहेत, गुंड हे सगळे घेऊन मंदिराच्या सभोवताल फिरतात, हा क्षण पाहण्यासारखा असतो। चला आपण पुढे जाऊन तो क्षण बघूया। बोनालू यात्रा पार पडत आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी हा खूप महत्त्वाचा क्षण असतो। आपण बघू शकता या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणावर सजवलेल्या नागरी घेऊन मंदिराच्या सभोवताली प्रदक्षिणा घालत आहेत। मल्हारनाथ देवाचं मंदिर आहे, शेकडो वर्षांची परंपरा आहे या ठिकाणी। अर्धा या काळात या मंदिराच्या सभोवताल ही यात्रा कालपासून सुरू झालेली आहे। लगतच्या छत्तीसगडपासून, गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागापासून, लगतच्या तेलंगणामधून शेकडोच्या संख्येत महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। महिला आहेत, पुरुष आहेत, वयोवृद्ध आहेत। आता महत्त्वाचा टप्पा म्हणजे बोनालू। डोक्यावर या ठिकाणी बोनालू म्हणजे खीरचा प्रसाद आहे, तो सजवलेला आहे आणि तो डोक्यावर ठेवून या नागरी झेंडूच्या फुलाने सजवलेला आहे। मंदिराच्या सभोवताली या महिला ज्या आहेत प्रदक्षिणा घालत आहेत। समोर 3 प्रदक्षिणा या ठिकाणी घालायच्या आहेत, त्या पूर्णपणे पूर्ण करतात आणि महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। हा शेवटचा टप्पा आहे, तो पाहण्यासाठी हजारोच्या संख्येत या ठिकाणी भाविक जोरात आलेले आहेत। आपल्याला बघू शकतो हळदीचा बंधारा या ठिकाणी उजळला जात आहे आणि एक जुनी पुरातन परंपरा आहे आणि ही संस्कृती आहे, ही जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी व्यवस्थापनाकडून केला जातो। आणि आपण आता बघा, हा जो क्षण आहे या ठिकाणी कशा पद्धतीनं फुललेल्या घागरीवर रांगोळी काढण्यात आलेली आहे। गडचिरोली।